Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with microprocessor series. या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे व्हॉट इज ॲन इंटरप्ट. हा पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि लेक्चर तुमच्या एक्झाम्समध्ये पण खूपदा विचारलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघितला होता, तो पण लेक्चर खूप इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये आपण रजिस्टर्स पाहिले होते, मायक्रोप्रोसेसरमध्ये यूज होणारे रजिस्टर्स पाहिले होते. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज ॲन इंटरप्ट. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा प्रश्न असला, काही प्रॉब्लेम असला, तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमची एक कमेंटसुद्धा आम्हाला खूप मोटिवेट करते आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतोच आहोत. सो तुम्हाला लेक्चर्स जर आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक आपल्या चॅनलला जॉईन होतील. सो आम्हाला पण खूप मोटिवेट होईल. आम्ही पण जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, हिट द बेल आयकन सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन ऑफ ईच अँड इम्पॉर्टंट व्हिडिओ. ओके, सो अजून कोणते जर लेक्चर्स तुम्हाला पाहिजे असतील रिगार्डिंग टेस्ट पेपर, रिगार्डिंग MP क्वेश्चन्स, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत, तुम्हाला समजतो आहे का व्हिडिओ, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये ते पण सुद्धा सांगा. आत्तापर्यंतची सिरीज तुम्ही जर फॉलो केली असेल तर तुमच्या ज्या कोणत्या प्रतिक्रिया असेल, ज्या कोणत्या तुमच्या कमेंट्स असतील, त्या पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला जरूर लाईक करा आणि शेअर करा. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ, लेक्चर नंबर 8, व्हॉट इज ॲन इंटरप्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल we will see the first point of interrupt is what is interrupt. Interrupt is a subroutine. Interrupt is a subroutine. आता what is subroutine? Subroutine means function. जसं तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलेली असेल तर त्याच्यामध्ये आपण काय लिहितो, एक फंक्शन लिहितो. तर त्याच फंक्शनला किंवा द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन कॉल्ड ॲज अ सबरूटीन. इन द सिम्पल लँग्वेज, द सेट ऑफ programming instruction called as a subroutine. Interrupt is a subroutine called initiated by external devices through the hardware or microprocessor itself. म्हणजे इंटरप्ट काय आहे? इंटरप्ट म्हणजे थोडक्यात अडथळा. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, इंटरप्शन आलं होतं आपल्या एका लेक्चरमध्ये, तर तेव्हा मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे अडथळा, की आपली एखाद्या सिक्वेन्शियल काहीतरी प्रोग्राम रन होतो आहे. जसं आपण एखाद्या वेळेस TV पाहत असतो, जसं आपण एखादी सिरियल पाहत असतो, तो मध्यातच इंटरप्ट येतो म्हणजे ब्रेक येतो. तर तो आपण बघत असताना जी सिक्वेन्शियल आपली सिरियल चालली असते त्याच्यामध्ये ब्रेक आला तर तो काय झाला, एक इंटरप्ट झाला, तो एक अडथळा झाला. सो दॅट इंटरप्शन इज द कन्सेप्ट ऑफ दॅट इंटरप्शन इज रिलेटेड विथ this interruption. Okay, so interrupt is a subroutine call initiated by the external devices through the hardware or microprocessor itself. म्हणजे जो इंटरप्ट इनिशिएट होतो, म्हणजे सुरुवात होते त्या इंटरप्शनची, तो इंटरप्शन कुठून येतो? एक्सटर्नल डिव्हायसेसकडून येतो. एक्सटर्नल डिव्हायसेसकडून येतो. कुठून? ॲज अ हार्डवेअरकडून येऊ शकतो आणि मायक्रोप्रोसेसर इटसेल्फकडून येऊ शकतो. जर हार्डवेअरकडून आला तर त्याला एक वेगळं नाव आहे आणि जर मायक्रोप्रोसेसरकडून आला तर त्याला एक वेगळं नाव. सो these are some basic language, basic definition of interruption. Okay, so interruption is a subroutine call. And what is subroutine? Subroutine is a set of instruction. This interrupt initiated by the external devices through the hardware or microprocessor itself. Next point is, an interrupt can also be viewed as a signal which suspend the normal sequence of microprocessor, and then microprocessor gives services to that devices which has given the signal. After completing the services, microprocessor again return to the main program. ओके, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, इंटरप्ट कॅन ऑल्सो बी व्ह्यू ॲज अ सिग्नल. म्हणजे इंटरप्ट हा एक सिग्नल सारखा दिसतो. विच सस्पेंड द नॉर्मल सिक्वेन्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. म्हणजे एखादी एक नॉर्मल प्रोसेस जी आपली कंटिन्यूस प्रोसेस, सिक्वेन्शियल प्रोसेस सुरू आहे, त्याच्यामध्ये काय करतो, हा सस्पेंड करतो त्या प्रोसेसला, म्हणजे तिथे काहीतरी अडथळा आणतो. अँड देन मायक्रोप्रोसेसर गिव्ह सर्व्हिसेस टू दॅट डिव्हायसेस विच हॅज गिव्हन द सिग्नल. म्हणजे ज्या एक्सटर्नल डिव्हायसेसने तो इंटरप्शनचा सिग्नल दिलेला आहे, तर मायक्रोप्रोसेसर काय करतो, त्या इंटरप्शनला पहिले सर्व्हिसेस देतो. म्हणजे जसं आपल्या सिरियलमध्ये ब्रेक आला तर आपण बघणारे कोण आहे? आपण बघणारे एक डिव्हाइस आहे. तर आपल्याला पहिले ब्रेकच पाहावा लागतो, त्याच्यानंतरच आपल्याला परत आपली सिरियल लागते.
तसं इथे काय करतो, ज्याने सिग्नल इनिशिएट केला त्याला ती सर्व्हिस देतो. म्हणजे मायक्रो प्रोसेसर गिव्स सर्व्हिसेस टू दॅट डिव्हायसेस विच हॅज गिव्हन द सिग्नल. म्हणजे ज्याने सिग्नल दिला, मायक्रो प्रोसेसर काय करतो, आपली सिक्वेन्शियल प्रोसेस थांबवतो आणि पहिले ज्याने इंटरप्शन दिला त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आफ्टर कम्प्लिटिंग द सर्व्हिसेस मायक्रो प्रोसेसर अगेन रिटर्न टू द मेन प्रोग्राम. म्हणजे जसा ब्रेक संपला तसा तो परत सिरियलवर येतो. म्हणजे जसं मायक्रो प्रोसेसरनी त्या इंटरप्शन झालेल्या डिव्हाइसला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केली, तर ती सर्व्हिस संपल्यानंतर, ती प्रोसेस संपल्यानंतर तो काय होतो, आपल्या परत मेन प्रोग्राम जो आपला तो त्याचा नॉर्मल सिक्वेन्शियल जो प्रोग्राम सुरू होता त्या प्रोग्रामकडे तो काय होतो, रिटर्न येऊन जातो. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट पॉईंट इज मायक्रो प्रोसेसर इज कनेक्टेड टू द डिफरंट पेरिफेरल डिव्हायसेस. टू कम्युनिकेट विथ दिस डिव्हायसेस मायक्रो प्रोसेसर 8085 युजेस द इंटरप्ट मेथड. म्हणजे मायक्रो प्रोसेसरला मी आधी सांगितलं होतं की पेरिफेरल डिव्हायसेस असतात, म्हणजे एक्सटर्नल डिव्हायसेस असतात. त्या एक्सटर्नल डिव्हायसेससोबत कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी मायक्रो प्रोसेसरला त्या एक्सटर्नल डिव्हायसेससोबत कम्युनिकेशन करण्यासाठी मायक्रो प्रोसेसर 8085 काय करते, या इंटरप्ट मेथडचा वापर करते. कारण इंटरप्ट जर झालं तर मायक्रो प्रोसेसर काय करतो, त्या एक्सटर्नल डिव्हाइससोबत कनेक्ट होतो, एक्सटर्नल डिव्हाइसेससोबत कम्युनिकेशन त्याचं परफॉर्म होतं आणि मग तो काय करतो, परत आपल्या मेन प्रोग्रामवर येतो. म्हणजे जर मायक्रो प्रोसेसरला एक्सटर्नल पेरिफेरल डिव्हाइसेससोबत जर कनेक्ट व्हायचं असेल तर मायक्रो प्रोसेसर 8085 युजेस इंटरप्ट मेथड. ओके, नेक्स्ट पॉईंट इज an interrupt is an input signal. Interrupt is an input signal which transfer the control to the specific routine known as interrupt service routine. म्हणजे interrupt is an इनपुट सिग्नल. म्हणजे हा इंटरप्ट जो आहे हा इनपुट सिग्नल आहे, त्याचं काम काय आहे, तो काय करतो, कंट्रोल जो आहे तो ट्रान्सफर करतो. कंट्रोल कुठून ट्रान्सफर करतो, जो आपला मेन प्रोग्राम आहे त्या मेन प्रोग्रामवरून एक रूटीन मीन्स सब रूटीन. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं की इंटरप्ट काय सब रूटीन आहे. तर इंटरप्ट इज अन इनपुट सिग्नल, म्हणजे इनपुट सिग्नल आलेला आहे, इंटरप्ट जर जनरेट झाला तर त्याचं काम काय आहे की तो काय करतो, ट्रान्सफर द कंट्रोल टू द स्पेसिफिक रूटीन. म्हणजे जिथून आपला इंटरप्ट आलेला आहे त्याच्यावर काय करतो, मायक्रो प्रोसेसरचा कंट्रोल जातो. म्हणजे जसं नॉर्मल सिक्वेन्स सुरू आहे, इंटरप्ट जनरेट झाल्यावर काय होईल, मायक्रो प्रोसेसर त्या एक्सटर्नल डिव्हाइसेसकडे वळेल. बरोबर आहे. जसं पुढे मी एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन समजून सांगितलेलं आहे. डायग्रामॅटिकली तुम्हाला जास्त कन्सेप्ट ही क्लिअर होईल, व्हॉट इज इंटरप्ट आणि त्याचा कंट्रोल कसा पास होतो, तर ते तुम्हाला कळेल. आपण जसं जसं लेक्चर पुढे जाईल, पूर्ण लेक्चर बघा. हा कन्सेप्ट खूप इझी आहे आणि समजण्याला पण तुम्ही इझिली लिहू शकता त्याचा आन्सर. ॲक्च्युली इंटरप्ट इज एन इनपुट सिग्नल विच ट्रान्सफर द कंट्रोल टू द स्पेसिफिक रूटीन नोन ॲज इंटरप्ट सर्व्हिस डिव्हायसेस. म्हणजे त्या जसा कंट्रोल त्या एक्सटर्नल डिव्हायसेसकडे जातो तर त्या रूटीनला काय म्हणतात, त्या सबरूटीनला काय म्हणतात, इंटरप्ट सर्व्हिस रूटीन. बरोबर आहे. ज्याने इंटरप्ट जनरेट केला, मायक्रो प्रोसेसरचा कंट्रोल ट्रान्सफर केला, त्या सबरूटीनला काय म्हणतात, ISR मीन्स इंटरप्ट सर्व्हिस रूटीन. नेक्स्ट पॉईंट इज आफ्टर एक्झिक्युटिंग द ISR कंट्रोल अगेन ट्रान्सफर टू द मेन प्रोग्राम. बरोबर आहे. म्हणजे बरोबर जसा इंटरप्ट सर्व्हिस रूटीन एक्झिक्यूट झाला तर काय होते, एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याला एक्सक्यूज मी चार्जिंग संपली आहे. हां, ISR जर एक्झिक्यूट झाला तर ते काय होतो, परत तो मेन प्रोग्रामकडे आपल्या येऊन जातो. जसं वरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं की तो काय करतो, सर्व्हिसेस त्याला देतो आणि सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर मायक्रो प्रोसेसर काय होतो, मेन प्रोग्रामकडे परत येतो. जसं आता आपल्याला इंटरप्ट येतो आहे थोडासा, एक्सक्यूज मी. हां, सॉरी फॉर इंटरप्शन. आज आपण इंटरप्ट शिकत आहे आणि थोडासा प्रॉब्लेम आला, सो सॉरी फॉर दॅट. हां, बॅक अगेन. सो आफ्टर एक्झिक्युटिंग द ISR कंट्रोल अगेन ट्रान्सफर टू द मेन प्रोग्राम. म्हणजे जसं एक्सटर्नल डिव्हायसेसचा जो ISR आहे तो एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतो, हा ट्रान्सफर जो आहे तो परत मेन प्रोग्रामकडे येतो. ओके, हे थोडेसे काही पॉईंट्स होते इंटरप्शनचे, व्हॉट इज इंटरप्शन. ओके, सो नेक्स्ट आता आपण एक एक्झाम्पल पाहू.
या एक्झाम्पलवरून तुम्हाला व्हॉट इज ISR, व्हॉट इज मेन प्रोग्राम, व्हॉट इज अ ट्रान्सफर ऑफ कंट्रोल, हे सगळं तुम्हाला या एक्झाम्पलवरून कळेल. सो आपल्याकडे एक मेन सिक्वेन्शियल प्रोग्राम मायक्रो प्रोसेसरचा सुरू आहे. तर तो काय होईल, हा मेन प्रोग्राम, हा फर्स्ट स्टेटमेंट त्या मेन प्रोग्रामचं एक्झिक्यूट झाली. सेकंड स्टेटमेंट आलं, तो पण एक्झिक्यूट झाला. थर्ड स्टेटमेंटवर काय आला, इंटरप्ट आला. थर्ड स्टेटमेंटवर आला याचा इंटरप्ट. आता इथे इंटरप्ट आला तर इंटरप्ट काय करतो, कंट्रोल ट्रान्सफर करतो, की ज्याने आपल्याला इंटरप्शन दिला. म्हणजे जसे आपली सिरियल सुरू आहे, मधातच ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर काय होतं, आपल्याला टी व्हीवर काय दिसतं, ब्रेक दिसतो. सिरियल दिसते का, नाही दिसत. सो दॅट ब्रेक इज कॉल्ड ॲज एन इंटरप्शन. म्हणजे मग आता इंटरप्ट आला तर मग आपल्याला टी व्हीवर काय दिसेल, ISR दिसेल, ब्रेक दिसेल, म्हणजे इंटरप्शन सर्व्हिस रुटीन. मग तो त्याचा कंट्रोल कुठे गेला, ISRकडे कंट्रोल गेला. मग ISR एक्झिक्यूट होईल. फर्स्ट त्याची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली, त्याच्यानंतर सेकंड इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली, थर्ड इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली. ओके, म्हणजे पहिला ब्रेक लागला, दुसरी जाहिरात लागली, तिसरी ॲडव्हर्टाईज लागली. ओके, पूर्ण सगळ्या ॲडव्हर्टाईज एक्झिक्यूट झाल्या, पूर्ण ॲडव्हर्टाईज दाखवून झाल्या, तर मग परत आपली सिरियल लागते. बरोबर आहे. म्हणजे परत आपला मेन प्रोग्रामकडे, जो प्रोग्राम सुरू आहे ते ISR एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं, मेन प्रोग्रामकडे कंट्रोल रिटर्न होतो. इट रिटर्न्स द कंट्रोल टू द मेन प्रोग्राम. ओके, मग याचा कंट्रोल परत मेन प्रोग्रामकडे आल्यावर काय होतं, मग त्याच्यानंतरच्या ज्या कोणत्या स्टेटमेंट्स असतील, स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4, मग त्या एक्झिक्यूट होतात. ओके, सो हे आहे ISR. व्हॉट इज ISR, इंटरप्ट सर्व्हिस रुटीन. ओके, अंडरस्टँड. सिम्पल आहे खूप. या प्रोग्रामवरून, या एक्झाम्पलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की व्हॉट इज इंटरप्शन. आणि हे सिरियल आणि आपल्या सिरियलमध्ये येणारा ब्रेक, हे तर खूप म्हणजे रिलेटेबल आहे त्या इंटरप्शन या कन्सेप्टसाठी. ओके, तुम्ही ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला याच्यावर लिहिणं खूपच सोपं आहे. फक्त मेन प्रोग्रामकडून ISRकडे कंट्रोल जातो. ISR पूर्ण एक्झिक्यूट झाल्यानंतर ॲट द एंड ऑफ ISR इट ट्रान्सफर टू द कंट्रोल मेन प्रोग्राम. ट्रान्सफर कंट्रोल टू द मेन प्रोग्राम. ओके, नेक्स्ट देर आर सम टाईप्स ऑफ इंटरप्शन. मी फक्त तुम्हाला आता सांगत आहे की कोणते टाईप्स आहेत. आपण याचं जे डिटेल डिस्कशन आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे इंटरप्शनचं, की टाइप्स ऑफ इंटरप्शन. The microprocessor has two types of interrupt. One is a software interrupt. It has a higher priority, and hardware interrupt. It has a lower priority than software. म्हणजे जर दोघांमधून इंटरप्शन जर आलं, दोघंही एकसोबतच त्यांनी इंटरप्शन जर आलं तर काय होईल, पहिले जे सॉफ्टवेअरनी इंटरप्शन आणलेलं आहे त्याला जास्त प्रायोरिटी असल्यामुळे तो लवकर एक्झिक्यूट होईल आणि हार्डवेअरला नंतर. ओके, द सॉफ्टवेअर इंटरप्ट्स आर नॉट रिक्वेस्टेड बाय द एक्सटर्नल डिव्हायसेस. म्हणजे सॉफ्टवेअर इंटरप्ट कुठून एक्झिक्यूट होईल, मायक्रो प्रोसेसर इटसेल्फ त्याला जनरेट करेल. म्हणजे सॉफ्टवेअर इंटरप्ट एक्सटर्नल डिव्हायसेसकडून येणार नाही. एक्सटर्नल डिव्हायसेसकडून कोणता इंटरप्शन येईल, एक तर हार्डवेअर इंटरप्ट येईल. सॉफ्टवेअर इंटरप्ट एक्सटर्नलकडून येणार नाही, मग ते तर इंटरनली जनरेट होईल ना. कोण जनरेट करेल, मायक्रो प्रोसेसर इटसेल्फ. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे तुम्हाला मी नंतर सांगेल, पहिल्याच पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मायक्रो प्रोसेसर इटसेल्फ जनरेट करेल म्हणून. इटसेल्फ जनरेट करेल म्हटलं होतं. तर तो मायक्रो प्रोसेसरनी जो पण इंटरप्शन सिग्नल इटसेल्फ जनरेट केला तो कोणता असेल, सॉफ्टवेअर इंटरप्ट. ओके, याचं डिटेल डिस्कशन आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. आणि अजून काही तुमच्यासाठी मी क्वेश्चन्स पण घेऊन येणार आहेत की पुढच्या येत्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासाठी याच्यासाठी IMP क्वेश्चन्ससुद्धा, क्वेश्चन बँक घेऊन येणार आहे. आणि तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि त्याच्यामध्ये मी ज्या तुमच्यासाठी नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सो प्लीज जॉईन अवर टेलिग्राम ग्रुप. लिंक इज ऑलरेडी गिवन इन द डिस्क्रिप्शन. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, हिट द बेल आयकन so that you will get the notification, and please comment. If you have any doubt, any query, let me know in the comment section. Okay, thank you so much for watching this video. We will catch you in next video.